2023 मध्ये ठाण्यामध्ये एशियातील सगळ्यात मोठं आणि आधुनिक MRR चिल्ड्रन्स हॉस्पिटल हे कार्यरत झालं. 96, 97, I think he had decided that we want to build a hospital for children. चिल्ड्रन्स हॉस्पिटल डिझाईन केलेला आर्किटेक्ट नव्हता. सो हे पण तुमचं अलाइंड होतं हो. की वी हॅव टू मेक द बेस्ट म्हणजे नुसतं हॉस्पिटल ही डिड नॉट वॉन्ट अ मी टू हॉस्पिटल. मी टू म्हणजे बांधायच्यासाठी बांधलेलं नाही. हे हॉस्पिटल बांधण्यामागे आणि ते कार्यरत करण्यामागे त्यांचा मोठा हात आहे. ते डॉक्टर उदय अंधार हे एक प्रख्यात न्यूरोसर्जन आहे. थीम्स ज्या तुम्ही ठरवल्यात या सगळ्या वेगवेगळ्या अॅनिमल थीम्स वेगवेगळ्या रूम्स मध्ये किंवा बरोबर. हे पण म्हणजे आणि हे डिझाईन कोणी केलं? ओव्हरऑल डिझायनिंग, बिल्डिंगचं प्लॅनिंग, क्लिनिकल प्लॅनिंग म्हणतो आम्ही त्याला, ते एक फॉरेन आर्किटेक्ट होता. ओके. आमच्या ग्रेट ऑर्मन स्ट्रीट इंटरनॅशनल विंग आणि टोरंटोचं सिक किड्स चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे, सिक किड्स, तिथून तो इथे आला होता. इथल्या मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ते कार्यरत असतानाही UK मध्ये जाऊन पीडियाट्रिक न्यूरोसर्जरी शिकून तिथे शस्त्रक्रिया करून अनुभव का घ्यावा असं वाटलं? तिथे मोठी संधी असताना सुद्धा मायदेशी येऊन बालगोपालांचं हे मोठं हॉस्पिटल का उभारावं असं वाटलं? व्हेरी टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. 94-95 मध्ये मला रुया साहेब भेटले. त्यांच्या मनात एक चिल्ड्रन्स फॅसिलिटी क्रिएट करायचं त्यांच्या मनात होतं. सो हाऊ डू यू नाव फील अबाउट दिस की हे उभं राहिले नाव एव्हरीथिंग फायनली इट इज ऑपरेशनल? आता लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. रिअलाइज दॅट सच अ फॅसिलिटी इज अवेलेबल. आणि म्हणूनच 2 राजांवर शस्त्रक्रिया करण्याची संधी आली. जसं मी नॉर्मल माझं ऑपरेशन त्या दिवशीचं लिस्ट खतम करून बाहेर आलो, मला कॉल आला बार्कलेवरनं की असं असं प्रिन्स विलियमला ॲक्सिडेंट झालाय. गॉल्फ खेळताना त्याच्या मित्राच्या पाठी उभा राहिला तो आणि मित्राने त्याची गॉल्फ स्टिक अशी उचलली ती इथे लागली. त्यांचा ध्यास हा आहे की कुठल्याही प्रकारचं बालगोपालांची काहीही समस्या असेल त्यावर ट्रीटमेंट करून परिवारात हास्य आणि सुख मिळवून देणं हा त्यांचा ध्यास आहे. तर या भेटूयात डॉक्टर उदय अंधार यांना. नमस्कार डॉक्टर उदयजी. नमस्कार. नमस्कार. आज फारच म्हणजे आमचं भाग्य आहे की आम्ही तुमच्या ह्या काय म्हणतो त्याला ड्रीम हाऊसमध्ये आहोत. कारण मी नुकतंच तुमचं सगळं हॉस्पिटल पण बघितलं आणि आय एम सो इम्प्रेस्ड. वी आर सो काइंड ऑफ आम्ही एका छताखाली लहान मुलांचं जग किंवा लहान मुलांचे सगळे प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह केले जातात. सगळे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स, इथला स्टाफ, इथलं अमेझिंग. आय एम सो इम्प्रेस्ड. आणि तुमचं काम हे आधीपासून म्हणजे माहिती होतं किंवा त्याच्यावरती बोलणंही झालं. त्याच्यानंतर असं वाटलं की बड्यामध्ये तुम्ही यायलाच पाहिजेत. कारण बड्यामध्ये असेच आहेत लोक ना की हे जग क्रिएट करणारे एक वेगळं आपलं जग आणि जे परत सोसायटीसाठी आणि त्यांना एक आपण काहीतरी देतो किंवा इम्पॅक्ट करतो सोसायटीला, असंच काहीतरी करतो आपल्या व्यवसायाद्वारे सुद्धा, जे तुम्ही केलेलं आहे. सो थँक्यू सो मच फॉर टेकिंग आउट द टाइम. मोस्ट वेलकम. येस. सो नाव वी वुड लाईक टू नो अबाउट युअर सेल्फ अँड द वर्ल्ड दॅट यू क्रिएटेड. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा न्यूरोसर्जरी झाली किंवा तुम्ही शिकलात आणि तुम्ही त्यातनं बाहेर आल्यानंतर ऑब्व्हियसली खूप हॉस्पिटल्समध्ये प्रोफेसर म्हणून पण तुम्ही जात होता आणि अटॅच्ड होतात. तर असा काय पॉईंट आला की जिथे तुम्हाला UK मध्ये काय म्हणतो त्याला पीडियाट्रिक न्यूरोसर्जरीसाठी जावं लागलं? हो. जेव्हा मी 1985 मध्ये पास झालो न्यूरोसर्जरी. ॲक्च्युली आमचं न्यूरोसर्जनचं लाईफ असं असतं, जेव्हा आम्ही पास होतो तेव्हापासून आमचा लाईफ स्टार्ट होतो. ऑन द टेबल, ऑन डे 1. ओके. सो जेव्हा मी पास झालो त्यानंतर मी KEM हॉस्पिटल मुंबईला मी लेक्चरर म्हणून होतो. ओके. आणि त्या लेक्चररचं जॉब करत असताना मला UKचे काही आम्ही कॉन्फरन्सेस आम्ही अरेंज करतो, त्यावेळी UKचे काही प्रोफेसर मला भेटले होते. तर त्यांच्या रेकमेंडेशनने आणि आमच्या प्रोफेसरच्या रेकमेंडेशनने हे मला डायरेक्ट UK मध्ये एंट्री मिळाली आणि मला काम करायचं डायरेक्ट ऑपॉर्च्युनिटी मिळाली. कारण त्यावेळी आपल्याला काही एक्झाम वगैरे द्यायची गरज पडली नव्हती. सो ॲज MCH फ्रॉम बॉम्बे युनिव्हर्सिटी मला डायरेक्ट न्यूकासल अपॉन टाईनला व्हिजिटिंग सिनियर रजिस्ट्रारचं जॉब मिळालं.
UK मध्ये. UK मध्ये पण डायरेक्ट. तुम्हाला कोणीतरी प्रोत्साहित केलं ना, की पेडियाट्रिक वर्ल्ड हां, मध्ये ते जास्त. मी 2 वर्ष काढली त्यानंतर हां, UK मध्ये हां. आणि मी परत आलो होतो ॲक्चुअली. ओह! ओके. मी इंडियामध्ये परत आलो होतो. हां. तेव्हा मला डॉक्टर वाडिया भेटले होते. NH वाडिया फेमस येस. न्यूरोलॉजिस्ट होते. त्यांच्याकडे मी मार्गदर्शनासाठी गेलो होतो. तर ते मला म्हणाले, "अरे उदय, आमच्या देशात पीडियाट्रिक न्यूरोसर्जन्स नाही आहेत. तू का जाऊन ट्रेनिंग घेत नाही?" कमीच होते का त्यामुळे त्यावेळेला? कोणच नव्हतं. म्हणजे हो. ट्रेंड पीडियाट्रिक न्यूरोसर्जरी फार 1 का 2 एकच होता मुंबईत. डॉक्टर भगवती म्हणून नाव ऐकलं असेल तुम्ही. हो. ते आमचे सीनियर होते, सीनियर मोस्ट. त्यांना पीडियाट्रिक न्यूरोसर्जरीचा थोडा एक्सपिरियन्स होता. हां. पण बाकी कोण क्वालिफाईड कोणच नव्हते. पण मग तेव्हाचे जे सगळे प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज यायचे लहान मुलांचे. ते सगळे ॲडल्ट सर्जन्स ट्रीट करायचे. अच्छा. सो जेव्हा त्यांनी मला सांगितलं तसं, तेव्हा मी परत परत UKला गेलो आणि ह्या पीडियाट्रिक न्यूरोसर्जरीला पर्स्यू केलं. आणि ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट चिल्ड्रन्स हॉस्पिटल म्हणून लंडनला असतं. लकीली माझं भाग्य होतं त्यावेळी. तिथे जॉब अवेलेबल होती. मी अप्लाय केलं आणि मला मिळून गेली. पण मग पीडियाट्रिक सर्जरी किंवा पीडियाट्रिक ट्रीटमेंट किंवा सर्जरी स्पेशली किंवा सगळे चॅलेंजेस हे मोठे चॅलेंजेस असतात. हो, Because बिलकुल ते आहेत खूप ना. टेंडर असतात. खूप बिलकुल, बिलकुल. त्याच्यामध्ये इमोशन्स एवढे इन्व्हॉल्व्ड असतात. येस, So- यू आर राईट. आणि आम्ही जेव्हा पीडियाट्रिक ट्रीटमेंट करतो ना, त्यावेळी इट्स ॲक्चुअली होल फॅमिली गेट्स इन्व्हॉल्व्ड. ऑब्व्हियसली. बिकॉज द पेरेंट्स हायपर अँशियस. करेक्ट. त्यांच्या आपल्या बाळाला त्यांचं दे आर सो अँशियस. ऑफकोर्स दे हॅव गॉट दिस इन Yeah. द सो चाइल्ड इन टू द वर्ल्ड. एक्झॅक्टली. आणि मग तुम्हाला आणि ते त्यांना फर्स्ट काउन्सिलिंग त्यांना करावं लागतं. हो. कीप युअर पॅनिक बटन ऑफ. युअर इन माय हँड्स, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. सो त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं, खूप काउन्सिलिंग करावं लागतं. त्यानंतर बाळाला काय ट्रीटमेंट द्यायची असेल तर ते चालू करावी लागते. पण हे जे सगळं ट्रेनिंग आहे ना, ते UKमध्ये मला खूप त्याला त्याचा फायदा ऑपॉर्च्युनिटी झाला. खूप ऑपॉर्च्युनिटी पण मग मिळाली. असे काय गॅप्स होते की UK मध्ये तुम्हाला दिसले जी देशामध्ये आपल्या इथे नव्हते त्यावेळेला? हे 1990चं 89-90ची गोष्ट आहे. तेव्हा आपल्याकडे एवढी सुविधा नव्हती जशी आपण आता इथे सेटअप केली आहे. तेव्हा इंडिया वॉज स्टिल बिहाइंड द वर्ल्ड, लिटल हां. बिहाइंड. नॉट व्हेरी फार बिहाइंड, बट ॲटलीस्ट 8 to 10 years बिहाइंड टाईम. ओके. त्यावेळी आपल्याकडे स्पेशालिटीज नव्हत्या. हां. पीडियाट्रिक ॲनेस्थेटिस्ट नव्हते. पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट नव्हते. सो पीडियाट्रिक स्पेशालिटी काहीच डेव्हलप झाली नव्हती. फक्त पीडियाट्रिक सर्जन्स असायचे. ते हां. ट्रेन होऊन आले होते. बाकी काही पीडियाट्रिक स्पेशालिटी अशी नव्हती. ओके. सो पीडियाट्रिक न्यूरोसर्जरी म्हणजे काय? मुलांचे जे डिझिजेस असतात न्यूरोसर्जरीमध्ये ते ॲडल्टपासून वेगळेच असतात. जसे उदाहरणार्थ? कंजनायटल म्हणजे जन्माला येतानाच काही मुलांना त्यांच्या फेशियल ॲबनॉर्मॅलिटीज असतात. हां. काही स्पाइन ॲबनॉर्मॅलिटीज असतात. हे असे आम्हाला ॲडल्टमध्ये बघायला मिळत नाही. हे पीडियाट्रिक स्पेशालिटीज आहे. काही पूर्वी म्हणायचे की चिल्ड्रन आर स्मॉल ॲडल्ट्स. हे सेंटेन्स खरं नाही आहे. चिल्ड्रन आर नॉट स्मॉल ॲडल्ट्स. चिल्ड्रन आर चिल्ड्रन अँड दे आर टू बी ट्रीटेड लाईक चिल्ड्रन. हे आम्ही हे जे स्पेशालिटी करतो त्यानंतरचं हे आम्हाला कळून आलेलं आहे की चिल्ड्रन हॅव टू बी ट्रीटेड लाईक चिल्ड्रन अँड चिल्ड्रन्स पेरेंट्स हॅव टू बी ट्रीटेड फर्स्ट. या ऑफकोर्स. सो दॅट्स हाऊ इट इज. या. पण टेक्निकली ऑल्सो तिथे ज्या सुविधा होत्या हो, ज्या इथे नव्हत्याच ना, मला असं वाटतं इव्हन इक्विपमेंट खूप नव्हतं. त्यावेळी काहीच म्हणजे MRI जस्ट अबाउट आला होता. CT स्कॅन जस्ट अबाउट चालू झाला होता 1990मध्ये. पहिला MRI 1991मध्ये आला मुंबईत. करेक्ट. सो ॲट दॅट टाईम आम्हाला तिथे हे सगळं ट्रेनिंगच्या वेळी खूप मदत झाली त्यावेळी. पण मग तुम्ही म्हणजे आता तुम्हाला म्हणजे ते हे आहे की तुम्ही UK मध्ये गेलात आणि तो जो अनुभव मिळाला, ते जे पर्स्पेक्टिव्ह मिळाले, हो, त्याचा जे काही आज हे जग क्रिएट झालंय किंवा तुम्हाला बिलकुल. दॅट हॅज हेल्प्ड अ लॉट. ॲब्सोल्युटली. आय थिंक अँड दॅट वॉज माय थिंकिंग ऑल द टाईम हां. की बाबा हे मी ऑल दिस आय एम गोइंग टू टेक बॅक विथ मी. म्हणून मी आलो परत. Oh, मला yes. खूप लोकांनी सांगितलं तुम्ही No, but एवढं that is the most proudest, आहेत की Absolutely. बरेच वेळेला आपल्या इथले चांगले हे तिथे जातात, तिथे बरोबर. शिक्षण घेतात, तिथे घेतात आणि मग तिथेच Correct. राहतात. Correct. Nobody come and hardly people come back and give it back to the. मला पण असंच माझे कलिग्स ॲडवाईस करायचे
की हँग बाय द लास्ट स्ट्रॉ, डोंट कम बॅक. आय सेड नो, आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. नाही, आणि तुम्ही नुसते आलात नाही, तुम्ही एक असं जग क्रिएट केलंय, हे जे आपण पुढे बोलणार आहोत, हो, की याचं MRR हॉस्पिटल जे आहे, जे तुम्ही विच आय जे- सेड आय एम सो फॅसिनेटेड, याचं- त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. हो नक्की. बट बिफोर दॅट, UK मध्ये असताना तुम्हाला एका राजाचं ऑपरेशन करायला मिळालं. इनफॅक्ट 2 राजाचं. तो दुसरा राजा आपण नंतर बोलू. पण पहिला राजा जो होता, जो ब्रिटिशांचा, जो आता हो. विल्यम्स, प्रिन्स विल्यम्स, तेव्हा प्रिन्स तो होता. अजून बनला नाहीये, बनणार आहे. पण आता तो राजा बनणार आहे. सो हाऊ डिड इट हॅपन? म्हणजे यु नो, ऑपरेटिंग प्रिन्स हा. विल्यम्स ॲट दॅट पॉइंट ऑफ, आणि ते येणं, Yeah. आणि हाऊ डिड यू हँडल दॅट सिच्युएशन? So it was a Friday evening. ओके. Friday evening in any UK city in the United Kingdom, Friday evenings are to be enjoyed. Weekend चालू होतो हां, त्यांचं. ओके. तर माझा कलिग जो, मी ऍक्च्युली त्या दिवशी कॉलवर नव्हतो, पण माझा कलिग जो होता तो आयरिश होता. त्याच्या गर्लफ्रेंडचा बर्थडे होता. तर तो मला म्हणाला, अरे कॅन यू डू माय कॉल प्लीज, इफ आय डोंट गो माय गर्लफ्रेंड विल लीव मी अँड गो. म्हटलं ओके करू. सो टू हेल्प हिम आउट आय टूक ऑन द कॉल. हां. आणि जसं मी नॉर्मल माझं ऑपरेशन त्या दिवशीचं लिस्ट खतम करून बाहेर आलो, मला कॉल आला बार्कलेवरनं, की असं असं प्रिन्स विलियमला ॲक्सिडेंट झाला आहे. गॉल्फ खेळताना त्याच्या मित्राच्या पाठी उभा राहिला तो, आणि ती मित्राने त्याची गॉल्फ स्टिक अशी उचलली, ती इथे लागली त्याला. फ्रीक Freak accident. जनरली. तर त्याला इथे कट झाला होता आणि हाडाचा तुकडा आत गेला होता. ओ. हां. सो इट इज क्वाईट अ सिरियस ॲक्सिडेंट, हां. बट इट्स अन ॲक्सिडेंट. त्याला शिफ्ट करायचं आहे. मी म्हटलं काय, ही वॉज अ इंडियन हू वॉज टॉकिंग टू मी. हां. तर मी त्याला म्हटलं माझा पाय Pulling back. डोंट पुल माय लेग, इट्स अ व्हेरी नास्टी पुल. सो ही सेड नो इट इज ट्रू, यू वॉन्ट टू स्पीक टू द प्रिन्स, ही स्टँडिंग हिअर. आय डोंट वॉन्ट. सो त्याला शिफ्ट केल्यावर त्याचे स्कॅन वगैरे केले. पण ह्यांचं प्रिन्स चार्ल्स पण होते त्यावेळी. प्रिन्स Okay. चार्ल्स त्यांना घेऊन आले, आणि तेव्हा ते एकत्र होते, डायना अँड प्रिन्स. तेव्हा ते एकत्र होते. सो ही केम, हॉस्पिटलमध्ये आले, त्यांना ॲडमिट केलं, त्यांचा कन्सेंट घेतला मी सर्जरीला. त्यांना एक्सप्लेन केलं की हे काय काय करायचं आहे आपल्याला. त्याचं ब्लड घ्यावं लागेल, त्याचं ब्लड टेस्ट करावं लागेल, त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन लागू शकतं. ही वॉज सो काम अँड क्वाइट अँड सो ग्रेसफुल. ही सेड डोंट वरी, I know that I have come to the best hospital in my country and you can take care of me वाव. whatever way you want. वाव. And he signed the consent. त्याच्या बाजूला मी साईन कुठेही केलेलं. दबदबा नाही, कुठेही असं हे काहीच नाही. Absolutely इट्स not. माय चाइल्ड अँड इट्स द प्रिन्स. Nothing. Absolutely not. It's really, that is royalty. Oh. You know, they put their standard. तेवढा तो स्टँडर्ड असतो. सो सेम इव्हनिंग वी हॅड टू ऑपरेट अँड वी हॅड टू एलिव्हेट दॅट. मग माझ्या प्लास्टिक सर्जनला, माझ्या कलिगला बोलवलं ते क्लोज करायला, आणि तो हाडाचा तुकडा परत लेवलमध्ये आणून सगळं क्लोज केलं. प्रिन्सेस डायना पण आली होती, ऑपरेशनच्या वेळी बाहेर बसली होती. रात्री बाळाच्या बेडकडे बसली होती. मला रात्री सकाळी 4 वाजता त्याला कॅथेटर टाकायला आलं, कारण तो युरिन पास नव्हता करत. तर मी गेलो कॅथेटर टाकायला, तेव्हा ते बाजूला बसले होते. म्हटलं मॅम, वाय डोंट यू गो अँड रेस्ट? शी सेड नो, टुडे इज द नाईट, आय हॅव टू बी विथ हिम. आफ्टर ऑल शी इज द मदर. Yeah, she is the mother. So she was there with her. And then we discharged him pretty early because the press was creating a lot of nonsense for us. हां. And Yeah, they of were all the course. time एवढी after, मोठी. आमचा प्रिन्स वेडा होणार आहे का. सो हाऊ डिड यू हँडल दिस काइंड ऑफ प्रेशर? एक तर ऑब्व्हियसली हां, द रॉयल it was a bit प्लस of, द प्रेस प्लस द, बिकॉज ऑब्व्हियसली ते स्प्रेड झालं असणार. मला वॉर्निंग पण दिली होती. म्हणजे आउट ऑफ जोक करायला. माझा प्रोफेसर जो होता त्याने, तो आला होता ऑपरेशन बघायला, बाजूला उभा होता, की म्हटलं 20 वर्षापासून मी हे केलेलं नाही आहे, तूच कर. हां. सो काही रॉंग गेलं तर तुला टावर ऑफ लंडनमध्ये हँग करतील. तर पण हे रिअल, देयर वॉज नो प्रेशर ॲट ऑल फ्रॉम एनीवन. सो इट वेंट ऑफ व्हेरी स्मूथली. काही झालं नाही. ओके. अँड फॉर 2 days येस आय वॉज हॅरेस्ड, बट दॅट्स ओके. येस. आणि हाऊ डिड द प्रेस हँडल? रात्री 12-1 वाजता मला फोन करायचे, ओके. आमचा प्रिन्स वेडा होणार आहे का, त्याला कन्व्हल्जन्स येणार आहेत का, पॅपरझी. काहीतरी न्यूज पाहिजे ना. काहीतरी पाहिजे असतं त्यांना. So I इकडे told- पण तसंच आहे.
न्यूज इज ऍक्च्युली तेव्हा इथे आपलं न्यूज एवढं स्ट्रॉंग नव्हतं, आता झालंय. अच्छा. पूर्वी एवढं नव्हतं, पण Okay. तिथे होतं पहिल्यापासून तसंच आहे. बट ॲज अन एक्नॉलेजमेंट तुम्हाला एक त्यांनी हो, ब्युटिफुल एक लेटर दिलंय आम्हाला, ब्रेकफास्टला बोलवलं आणि ते लेटर पण दिलं होतं त्यांनी, ओके आणि एक सिल्वर पेन नाईफ दिलेली आहे. पेन म्हणजे पेपर नाईफ, पेपर नाही स्पेशली मेड फॉर क्वीन ऑफ इंग्लंड, त्याच्यावर स्टॅम्प मारलेला आहे. दे हॅव एक्नॉलेज्ड इट. वाव सुपर. सो नाव वी टॉक अबाउट द सेकंड किंग. सेकंड दुसरा राजा. किंग मोस्ट इंटरेस्टिंग. या बिकॉज म्हणजे अगेन Yeah. आपल्या देशातला आणि म्हणजे काय म्हणतो त्याला गिर 1994-93 त्या वेन आय केम बॅक 94-95 मध्ये आपलं लायन पॉप्युलेशन फार कमी झालं होतं. गिरमध्ये ना? 300च होतं गिरच्या भागात गिरच्या भागात. हा. 300 झालं होतं, 311 असे काहीतरी काउंट होतं त्यांचं. आणि मी फिरायला गेलो होतो बघायला की काय. माझा तो वेटरनेरियन दोस्त होता आणि आमचे मित्र, आम्ही सगळे लायन्सना बघत होतो त्यांच्या जुनागड झूमध्ये. तर ते ब्युटिफुल क्रिचर्स, मोठे मोठे, पण त्यांना 4 पायावर उभं राहायला येत नव्हतं ओ आणि अशी लाळ गळायची तोंडातनं, ओके स्वॉलोइंग डिफिकल्टी. मला असं वाटलं की यांना काहीतरी गडबड आहे, काहीतरी न्यूरोलॉजिकली प्रॉब्लेम आहे. तर त्यांचा मी व्हिडिओ काढला, वेटरनेरियन बरोबर डिस्कस केला. यू म्हणजे पॉइंटेड आउट की न्यूरोलॉजिकलच हो, त्यांना चालता पण येत नव्हतं, जे पाठी चालायचे रादर दॅन Some- फॉरवर्ड, आणि हा. काही चालायचे पण पडायचे परत. अच्छा आणि हे असे, मला तो वेटरनेरियन जो तिथे होता हा तो मला बोलला की हे फक्त ॲडल्टमध्ये नाही आहे, हे आपल्या न्यूबॉर्न्समध्ये पण आहे. ओ आणि त्यांची इन्फंट मॉर्टॅलिटी रेट खूप हाय होती. अरे म्हणजे बापरे. बॉर्न व्हायचे त्यातले ऑलमोस्ट 80. आणि ते कोणीच तोपर्यंत फिगर आउट केलं नव्हतं. त्यांचं चालू होतं इन्व्हेस्टिगेशन, पण काही अच्छा. कॉन्क्रीट काही त्याच्यावर आलं नव्हतं आणि काही ट्रीटमेंट पण चालू केली नव्हती त्यांनी. ते इकडे तिकडे विटामिन वगैरे द्यायचे, पण नथिंग सिरियस. हा. सो मी त्याला सांगितलं की हे बघ, मी यांचा व्हिडिओ काढतो, मी त्यांना त्याचा व्हिडिओ मी बॉम्बेमध्ये जाऊन डिस्कस करीन. तेव्हा मी बॉम्बे हॉस्पिटलला असायचो आणि आमच्याकडे न्यूरोलॉजिस्ट चांगले होते आणि न्यूरोपॅथॉलॉजिस्ट होते, डॉक्टर दस्तूर म्हणून होते. त्यांना मी दाखवलं. नंतर आमचे कलिग्स न्यूरोलॉजिस्ट जे आहेत त्यांना दाखवलं. ते म्हणाले हे काहीतरी डेंजरस स्लो व्हायरस डिझीज वगैरे काहीतरी असू शकणार, तू यांची ब्रेन बायोप्सी घेऊ शकणार का? हो ब्रेन बायोप्सी घ्यायचं म्हणजे आता गव्हर्नमेंटची परमिशन लागेल. सेंट्रल गव्हर्नमेंट. हां, सेंट्रल प्लस स्टेट दोघांचे State. परमिशन लागेल. तर एक आय थिंक आय वेंट बॅक सेम वीक अँड आय टोल्ड दोज फेलोज दॅट मी लिहून देतो, हे बघ ह्याची परमिशन घ्या, जर हे आपल्याला अग्री झाले तर मी स्वतः येऊन त्यांची ब्रेन बायोप्सी बायोप्सी केली. वगैरे 3 महिन्यात त्यांचं परमिशन आलं. मला त्याचा वेटरनेरियनचा फोन आला की आली परमिशन, तू ये. तर मी सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन गेलो इथून. आता त्याला ॲनेस्थेशिया द्यायचं कोणी? लायनला त्याला अवेक क्रेनोटोमी तर नाही करू शकत. सो आनंदमधनं त्यांनी ॲनेस्थेटिस्टला बोलवलं, वेटरनेरियन ॲनेस्थेटिस्ट. त्यांच्या टेलमधनं त्यांनी कॅटमिन इंजेक्ट केलं त्याला. ओके ॲनेस्थेटिक एजंट जो असतो ना, हा ते कंप्रेशन केज असतो एक, म्हणजे त्याला केजमध्ये राहतो आणि त्याला कंप्रेस करतो. हा ओके तो काय करू शकत नाही. मग त्याचं बरोबर. टेल पकडतात, टेल बाहेर आणतात आणि त्या टेलला एक वेन असते, हा. त्या वेनमधनं ते ॲनेस्थेटाईज करतात. तसं केलं. नंतर मी त्याला ऑपरेट केला, त्याची बायोप्सी घेतली, डॉक्टर दस्तूरना आणून दिली. आणि त्यांनी काय केलं होतं की प्रिव्हियसली जे लायन्स गेले होते, मेले हा. जे होते डिझीजने, त्यांचे ब्रेन त्यांनी प्रिझर्व केले होते. अच्छा हां, ते 7-8 ब्रेन्सचे सॅम्पल्स पण मी घेऊन आलो हो त्याच्याबरोबरच. आणि डॉक्टर दस्तूरने ते स्टडी केले ओके आणि मला म्हणाले की याच्यात प्रिऑन बॉडीज आहेत, याला काहीतरी करावं लागेल आपल्याला. ओके. तेव्हा तो सगळा रिझल्ट मी परत त्या वेटरनेरियनला दिला. त्यांनी त्यांच्या डिस्कशनमध्ये खूप चेंजेस केले त्यांनी. पहिलं म्हणजे त्यांनी डाएट बदललं, कारण ते इन्फेक्टेड ॲनिमल्स कधी कधी खायला घातले ना काही लोकांना, हा तर त्यांना तो त्रास होऊ शकतो. आणि ते म्हणजे त्यांना जे फ्लेश मिळतं हो. ते इन्फेक्शन बरोबर, आणि ते कन्फाईंड नाही राहत बरोबर झूच्या आतमध्ये, कारण झूच्या बाहेर त्यांचं ब्रीडिंग एरिया असते, त्यांनी केलेली आहे ब्रीडिंग एरिया, त्यामध्ये ते वाईल्ड पण येतात. करेक्ट तर ते जंगलात स्प्रेड व्हायला लागलं म्हणजे त्रास होतो. त्याच्या आधी ह्या लोकांनी सेटल केलं ते वाव पटापट. त्यांनी काम पण खूप चांगलं केलं आणि लवकरात लवकर केलं
within a year after when I went for follow-up on that disease was डिझीज gone. वॉज गॉन. आणि आता तर खूप आणि लाईन्स वाढलेत ना आता त्याच्यात. 850 का काहीतरी आहेत. वाव. म्हणजे जुनागड झूमधनं बाहेर येतात आणि शॉपिंगला येतात. द किंग मस्ट बी ब्लेसिंग यू. तो म्हणत असेल की वॉट अ. Yeah, yeah. So सो व्हॉट they are doing well. म्हणजे दोन्ही ह्याला यू हॅपन टू बी देअर अँड यू काइंड ऑफ जो हाजीर तो वजीर. दोन्हीच्या वेळी मी तिथे हाजीर होतो म्हणून झालं ते. येस. आणि मग युके मध्ये असं तुम्हाला केव्हा वाटलं की ओके नाव आय एम डन हिअर आणि नाव आय हॅव टू गो बॅक टू माय कंट्री? Yeah, so that is also another very, very turning point in my life. ओके. 94-95 मध्ये मला रुया साहेब भेटले. हा. रॅप्टॉस ब्रेट अँड कंपनीचे रुया साहेब आणि त्यांचे वाईस श्याम रुया. श्याम रुया आणि त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट होते दिलीप मुडगोर म्हणून. ओके. त्यांनी मला त्यांच्या मनात एक चिल्ड्रन्स फॅसिलिटी क्रिएट करायचं त्यांच्या मनात होतं. आणि त्यांच्या वडिलांनी काहीतरी त्यांच्या विलमध्ये असं लिहून ठेवलं होतं, असं काहीतरी होतं आणि काहीतरी पैसे पण ठेवले होते ते सिनियर रुया. सिनियर रुयाने, मदन मोहन रुया, ज्यांच्या नावावर हे आता हॉस्पिटल चालू केलंय. त्यांनी काहीतरी त्यांच्या फॅमिलीमध्ये की काही ठराविक फंड्स हे हे चिल्ड्रन्स फॅसिलिटीसाठी वापरायचे Okay. असं मला त्यांनी एक्सप्लेन केलं की असं केलंय. मग जेव्हा मी बुनकुर साहेबांना आणि त्यांना भेटलो फर्स्ट टाइम आय जस्ट टुक इन देअर की यांच्या मनात काय आहे, त्यांचं कन्व्हिक्शन आहे, कन्व्हिक्शन किती आहे आणि पुढे जाऊन काय होणार आहे याचं. जेव्हा मी त्यांना 1-2-3 वेळा भेटलो ना, मला कळून आलं की ही इज व्हेरी सिरियस अबाउट इट. ही इज इंटरेस्टेड अँड ही इज व्हेरी सिरियस अबाउट इट. सो दॅट्स अ टाइम आय केम बॅक इन 95-96 अगेन. आणि त्यानंतर मी येऊन जाऊन असायचो. मी लोकम कन्सल्टंट होतो तिकडे. ओके. आणि इथे पण कन्सल्टन्सी करायचो. सो 6 महिने इथे, 8 महिने, 6 महिने तिथे, कधी 4 महिने इथे, 8 महिने तिथे, असं व्हायचं. आणि त्यामध्ये मला ह्यांचं काय म्हणतात कन्व्हिक्शन दिसलं, म्हणजे दिसून आलं की जाणवलं की या फॅमिलीला ॲक्च्युअली काहीतरी करायचं आहे मुलांची फॅसिलिटी. कारण आम्ही डिस्कस करताना आम्हाला त्याचं सिरियसनेस कळून आलं. सो समवेअर अराउंड 96-97 मध्ये आम्ही त्यांना वेन वी वर सिटिंग अक्रॉस ही सेड व्हॉट कॅन वी डू. ओके. कॅन वी डू दिस. आय सेड ऑफकोर्स वी कॅन डू इट. पण त्यावेळेला असं काही म्हणजे मेडिकल फॅसिलिटी करावी किंवा हे करावं असं काही नो, ठरलं? ही हॅड डिसाइडेड की आय वॉन्ट टू बिल्ड अ हॉस्पिटल फॉर अच्छा. चिल्ड्रन. हो. ओके. That decision was made. Okay. 96-97 I think he had decided that we want to build a hospital for children. आणि मी बिकॉज आय वॉज इन ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट, मी ॲक्च्युली त्यांचा प्रोजेक्ट तिथे मी प्रेझेंट केला डॉक्टर लोकांना की बघा दिस इज वॉट वी आर प्लॅनिंग टू हॅव इन मुंबई. फर्स्ट टाइम वेन आय स्पोक अबाउट इट दिस वॉज अबाउट 99-2000च्या आसपास. अँड दे ऑल्सो लाईक इट. ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट चिल्ड्रन्स हॉस्पिटल्स. आणि त्याचा तो डायरेक्टर होता तो, बिकॉज आय हॅड ऑपरेटेड ऑन विलियम, आय वॉज व्हेरी पॉप्युलर देन. सो करेक्ट. ही अग्रीड टू इट. ही गेव ऑल ग्रीन फ्लॅग्स. पण तिकडे असं म्हणजे जाता येता कोणी असं पॉइंट आउट करेल, ओ ही इज द वन हू इज ऑपरेटेड विल? नो, असं कधी झालं नाही. तेवढी पब्लिसिटी मी केली नाही. आणि तेवढी पब्लिसिटी आता मी खूप वर्षांनी हे बोलतोय तुमच्याशी, ओके. ही मी कधीच ह्याचं पब्लिसाइज केलेलं नाहीये. दिस इज द फर्स्ट टाइम somebody is talking to me about it. Because I didn't want to take mileage out of something which is completely non-scientific. It's because you have always been focused on your work. Just put my head down and start working. Yeah. Sorry. So जेव्हा ते झालं, मग त्यावेळी आम्ही डिस्कस करताना ते म्हणाले की आपल्या देशात, आपल्या मुंबईमध्ये कोण कुठे जागा वगैरे मिळेल. आता त्यांच्या 2 जागा होत्या, एक वरळीला आणि एक इथे रॅप्टॉस ब्रेट अँड कंपनी. So initially we thought we'll put it in Worli. We started the work, but landed in too much of red tape and problems. Prime area होती. Prime area. Prime property. Prime property plus BMC is a pain. Correct. तो वर्लीला तो आमचा प्रोजेक्ट बंद पडला म्हणजे आम्ही केला बंद. म्हटलं याला खूप एक्सपेन्सिव्ह होतील आणि सगळ्यांचं वायबल नाही राहणार. त्यांचं लँड इथे पण होतं ठाण्याला.
आपल्याला जे हॉस्पिटल आता इथे जे बांधलंय आम्ही, ह्याचं लँड रॅप्टोकॉस ब्रेडचं आहे. एक पैसा त्यांनी हॉस्पिटलला चार्ज केलेला नाहीये. Wow. हे बिल्डिंगसाठी त्यांनी स्वतः सगळा खर्च केलेला आहे. म्हणजे त्यांचं पर्स्युएसिव्ह आणि त्यांचं कन्व्हिक्शन किती आहे बघा. ही इज हेलबेंट. ही वॉज हेलबेंट ऑन मेकिंग अँड ही सेड वी विल हॅव द बेस्ट हॉस्पिटल, डोंट वरी. वाव. तर आपल्याला एक आर्किटेक्ट पण मुंबईमध्ये नव्हता. चिल्ड्रन्स हॉस्पिटल डिझाईन केलेला आर्किटेक्ट नव्हता. ओके. तर ह्याचा आर्किटेक्ट जो आहे, सो हे पण तुमचं अलाइन्ड होतं हो. की वी हॅव टू मेक द बेस्ट म्हणजे Yes. नुसतं हॉस्पिटल ॲब्सोल्युटली. बिकॉज देर आर मेनी Yeah. डिपार्टमेंट्स ऑर हॉस्पिटल Correct, डिफरंट correct. इन So, वेरियस ही हॉस्पिटल्स. डिड नॉट वॉन्ट अ मी टू हॉस्पिटल. मी टू म्हणजे बांधायच्यासाठी बांधलेलं नाहीये. हां हां हे त्यांनी फार फार इंटरेस्ट घेऊन बांधलेलं ते आहे. दिसतंच आहे पॅशन म्हणजे when you- yeah. म्हणजे अगदी पॅशनेट होऊन बांधलेलं आहे. आणि त्याचं मला गौरव आहे की हे महाराष्ट्राचा गौरव नाही, हा इंडियाचा गौरव आहे. आणि Absolutely. ठाण्याचा तर गौरव आहेच. Absolutely. आणि लोकांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे. Yeah. या हॉस्पिटलचा फायदा किती लोक जास्त घेतील तेवढा चांगला आहे. कारण हे आम्ही फार ॲव्हरेज प्राइसिंग ठेवलेलं आहे. तुम्ही बघता ना. कारण त्याच्यावरती मी येणारच होतो म्हणजे हो. दॅट्स वाट बिकॉज वेन यू गिव्ह द हायेस्ट फॅसिलिटी ऑर द Yeah, मोस्ट yeah. काय म्हणतो त्याला सगळ्यात आधुनिक फॅसिलिटी जेव्हा बरोबर. देता मग तुम्ही प्राइसिंग कसे ठेवता, हाऊ इज इट ते सामान्य माणसाला Correct. अफोर्डेबल आहे का बरोबर. नाहीये. पण ह्याचंही तुम्ही त्याची काळजी घेतली. हो. दॅट वॉज हिज मेन कन्सर्न. ही सेड इफ एनी चाइल्ड कम्स इन जस्ट बिकॉज ही हॅज नो मनी शुड नॉट गो आउट अनट्रीटेड. इट इज इन हिज प्रिन्सिपल्स. तर आपण ना हे इफ यू चेक ह्याचं प्राइसिंग जे आहे इट इज ॲब्सोल्युटली ॲव्हरेज. कुठे असं नाही आहे की 7 स्टार कुठे कॉस्ट लावलंय वगैरे आणि असं नाही. दुसरी गोष्ट प्रत्येक म्हणजे डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा कुठल्याही फ्लोअरवरती गेलं म्हणा तर यू सी द पर्पज. करेक्ट. म्हणजे मला बेसिकली म्हणजे म्हणून तर आज आम्ही इथे शूट करतोय. आमच्या टीमनी पण ठरवलं की ते शूट करूया. मी हॉस्पिटल वाटतच नाही. बरोबर. आय हॅव नेव्हर सीन अ म्हणजे उद्देश in तोच fact, उद्देश तोच होता. म्हणजे इट इज मोर लाईक काय म्हणतात त्याला हिलिंग होम मोर दॅन अ करेक्ट. हॉस्पिटल. Correct. सो देर इज नो स्मेल, देर इज नो कुठे काही असं. सो मुलं सुद्धा खाली बघतो तेव्हा खेळत असतात. बरोबर. सो हॅपी. सो दे डोंट इवन त्यांनाही कुठेही ऑकवर्ड वाटत नाही. बिलकुल सो हे सगळं तुम्ही आधीपासून काळजी घेतली होती असं काय? बिलकुल. वी वॉन्टेड इट दॅट वे. म्हणजे ह्याचा हॉस्पिटल बांधायचा उद्देश तोच होता की मुलांना हॉस्पिटलमध्ये आलेत हे समजू नये. त्यांना असं वाटायला पाहिजे की हां आलोय आम्ही मॉलमध्ये आलोय किंवा आम्ही कुठे खेळायला आलोय आणि डॉक्टर काका आहेत आणि डॉक्टर काय काय ते बघतील आपल्याला. हां. बाय द वे बाय द वे. तुम्ही आमचं ओपीडी पाहिलं असेल. हो, ॲनिमल of थीम्ड आहे course. ती. Yeah. आता काही मुलांना काही ॲनिमल्स आवडतात. हां. त्यांना त्याच रूममध्ये जायचं नाही तुम्ही विचारता की तुझं ॲनिमल कुठला जर आवडतं आणि जर पॉसिबल असेल तर yes. सो थीम्स ज्या तुम्ही ठरवल्यात हो. या सगळ्या वेगवेगळ्या ॲनिमल थीम्स वेगवेगळ्या रूम्स मध्ये किंवा बरोबर. हे पण म्हणजे आणि हे डिझाईन कोणी केलं? हे ओव्हरऑल डिझायनिंग बिल्डिंगचं प्लॅनिंग क्लिनिकल प्लॅनिंग म्हणतो आम्ही त्याला. ते एक टोनी डॉनाह्यू नावाचा फॉरेन आर्किटेक्ट होता. ओके. आमच्या ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट इंटरनॅशनल विंग आणि सिक किड्स इंटरनॅशनल म्हणून टोरंटोचं सिक किड्स चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे. सिक किड्स तिथून तो इथे आला होता. त्याला आम्ही बोलवून घेतला होता. तो अच्छा. सगळं ड्रॉइंग वगैरे आणि काढून जनरल प्लॅनिंग त्याचं आहे. पण अच्छा. आतमध्ये जे इंटिरियर प्लॅनिंग केलेलं आहे ना ते एक केजरीवाल नावाची मुलगी आहे. लॅटिट्यूड नावाचं एक कंपनी आहे बँगलोरला, त्यांनी केलेलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एक कलर्स वगैरे सगळे मला वाटतं मेजॉरिटी ऑफ देम हॅव बीन डन बाय द डॉटर इन लॉ ऑफ द फॅमिली. या म्हणजे हे And इतकं कलरफुल अँड आहे. हिज सन हां. अँड डॉटर इन लॉ हॅव डन ऑल दिस हो. प्लॅनिंग. नाही आणि सगळे कलर्स आहेत पण ते असे स्टार्क नाही आहेत. म्हणजे दे आर हो, सो म्हणजे- नाईस यु नो सबड्यूड बट व्हेरी नाईस. म्हणजे त्याला एक खूप असं एक काय म्हणतो त्याला पॉझिटिव्ह फिलिंग सतत बरोबर. येतं कुठल्याही So, फ्लोअरला गेलं. The discussions have taken place between child psychologists and colors. Ah. So which colors are obnoxious for children? Oh. Which colors make them hyper? Which colors make them quiet? हे सगळं डिस्कस करून त्यांनी केलेलं आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट परत म्हणजे प्रत्येक फ्लोअरमध्ये तुम्ही गेलात तर वेगवेगळं हो, त्यांनी थीम्स हां. वेगळे टाकलेले. थीम्स वेगवेगळे बरोबर आहेत. बरोबर आहे. इक्विपमेंट्स वेगवेगळे आहेत. हो
मी जेव्हा तुमचं इवन ICU पाहिलं तर अवाढव्य ICU आहे आणि Yeah. द बेस्ट ऑफ म्हणजे मला असं वाटतं की बरेच किंवा एक नेहमीची आपलं एक हे असतं ना की पैसा असला तर तुम्हाला बेस्ट फॅसिलिटी मिळतं असं हो, एक आपलं बरोबर. इक्वेशन आहे पण थिंकिंग आहे इथे ते. तसं नाहीच दिसत आहे म्हणजे नाही आहे. एव्हरी चाइल्ड विल हॅव द द सेम बेस्ट ऑफ फॅसिलिटी, द सेम हे फॅसिलिटी. सो इट इज या, या. सच अ ब्रिलियंट थिंग टू हॅव. एक सेक्शन मी असंही पाहिलं की जिथे फिजिकली किंवा मेंटली चॅलेंज मुलांसाठी पण स्पेशली स्पेशल किड्ससाठी पण एक बरोबर. अख्खं सेक्शन आहे जिथे खूप छान फॅसिलिटीज आहे हो. ॲक्वाथेरपी पासून दे हॅव सो वेल थॉट ऑफ. करेक्ट. सो तर वी कॉल इट फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन ओके इन चिल्ड्रन. आता हे नॉट जस्ट ॲक्वाथेरपी, विजन थेरपी पण आहे. हां नंतर कानाचं AST, ऑडिओ स्पीच थेरपी पण आहे. स्वॉलोइंग थेरपी आहे. ओके सो इट्स अ फुल फ्लेज्ड रिहॅबिलिटेशन युनिट. इनफॅक्ट आम्ही व्हेरी सून we are trying to open a department which will admit children with severe disabilities for bringing them to independence. म्हणजे अच्छा we'll try and make them as independent as possible. हे प्लॅन चालू आहे. ओके Very soon we will start that as सो well. दे विल बी स्टेइंग हिअर आणि मग They'll be त्यांना staying here for a month, maybe 2 months, हां, till they become बारीक really. लक्ष देऊन हो, त्यांच्यावरती अगदी. डेव्हलपमेंटवर कारण हे आत्ता जे आहे ते सगळं OPD मधनं येतात. म्हणजे हां. बाहेरून येतात, Correct. ट्रीटमेंट घेतात आणि परत घरी जातात. आणि घरी कधी कधी आई वडिलांना ट्रेनिंग बरोबर दिली नसती तर बरोबर ते कंटिन्युअस एक्सपर्टीज लॅक expertise. करतो त्यासाठी आम्ही त्यांना ॲडमिट करून लोकल ट्रीटमेंट देऊन तसा प्लॅन आहे. ओके. झालं तर आणि बरं तुम्ही आहे. काही खूप वेगवेगळे चॅलेंजिंग ऑपरेशन्स केले हो. स्पेशली डिफॉर्मिटीमध्ये आणि याच्यामध्ये असं काही उदाहरण जेव्हा मी पिडियाट्रिक न्यूरोसर्जरी जॉईन केलं ना 92 मध्ये मी माझा प्रोफेसर जो होता तो ही वॉज इंटरेस्टेड इन क्रेनिओफेशियल अनॉमलीज म्हणतो. ओके म्हणजे जन्माला येतानाच त्यांचं तोंडाचे विकार असतात. म्हणजे कधी डोळे बाहेर असतात, कधी तोंड असं वेडं वाकडं असतं, डोक्याचा शेप अलग असतो. हे त्यांचं ब्रेनचं डेव्हलपमेंट त्याच्यामुळे अफेक्ट होतं. ब्रेन अच्छा डेव्हलप होत नाही. म्हणजे द स्कल डझंट Yeah, अलाव the skull becomes tight and doesn't allow the brain to grow. So we have to release that brain, that skull bones. So ही ऑपरेशन्स जी आहेत ना, ह्याचं डिपार्टमेंट आहे इथे. अच्छा वी हॅव अ न्यूरोसर्जन दॅट इज मी, माय कलीग, आणि एक प्लास्टिक सर्जन असतो, एक ऑर्थोडॉन्टिस्ट असतो, त्याच्यात एक जेनेटिसिस्ट असतो, एक सायकॉलॉजिस्ट असतो. हे सगळे आम्ही बसून त्या मुलांना आणि त्याच्या फॅमिलीला काउन्सिल करतो की हे बाबा रे हे ऑपरेशन करून घेतलं तर आणि त्याचं इम्प्रूव्हमेंट चांगला चान्स आहे. माझं एक राईटअप आलं होतं हिंदुस्तान टाइम्समध्ये. हां. एक मुलाचं जे मी फर्स्ट ऑपरेशन केलं होतं तेव्हा 6 महिन्याचा होता. ओ त्याचे क्रुझॉन सिंड्रोम म्हणतो त्याला. क्रुझॉन सिंड्रोम म्हणून आहे. त्याच्यात डोळे बाहेर असतात, डोकं लहान असतं. तुम्ही जे दाखवलं ते हो. सांग. हां. सो फर्स्ट ऑपरेशन त्याला 6 महिन्याने केलं होतं. लास्ट ऑपरेशन वयाच्या 19व्या वर्षात केलं. पण तो आता एक 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 हो, एक rectify. एक करून तो एवढा नॉर्मल आहे तुम्हाला कळणार पण नाही. आणि तो ओ आता लेक्चरर झालाय कॉलेजमध्ये. वाव ओ सो इट्स अ लॉंग टर्म ट्रीटमेंट, हां. बट इट्स व्हेरी बेनिफिशियल. हे पूर्वी नव्हतं इथे. हम्म. जेव्हा माझी मी ट्रेनिंगला जेव्हा KEM हॉस्पिटलला होतो तेव्हा असे कुठेतरी असे केसेस यायचे. त्या ऑपरेशनला कधी कधी मी असिस्ट करायचो. आमचे प्लास्टिक सर्जन लीड दिवसभर ऑपरेट करायचे. म्हणजे ते सकाळी ऑपरेट चालू केलं तर 6-8 तास लागायचे ते ऑपरेशन कम्प्लीट करायला. आत्ता ते बिकॉज वी हॅव सो मेनी ऑटोमॅटिक कटर्स अँड दिस अँड दॅट वी फिनिश इट इन 3 hours. पण जसं पिडियाट्रिक ह्याच्यामध्ये काही वयाच्या आतच किंवा काही महिन्याच्या आतच ते करावं लागतं. Correct. सो इट बिकम्स Correct. So if we operate in the first 3 months of life, many a times we do endoscopy. मैं एंडोस्कोपने करतो. हां इफ वी ऑपरेट लेटर ऑन इन लाईफ इट्स अ ओपन सर्जरी. म्हणजे थोडं स्कल ओपन करावं लागतं, त्याचे बोन्स ओपन करावे लागतात आणि ते फिरवावे लागतात टू गेट द राईट शेप. करेक्ट. पण हे 2.5 किंवा 3 वर्षाच्या आत करावची गरज असते. कारण दॅट इज द टाइम वेन द ब्रेन ग्रोज मॅक्झिमम. अप टू 5 years एव्हरीथिंग कीप्स ग्रोईंग, बट 2.5 वर्षाचं
2.5 ते 3 वर्षापर्यंत त्यांचं मॅक्सिमम ग्रोथ असतं ब्रेन. बरोबर. सो वी हॅव टू डू इट विदिन दॅट टाइम. त्याला टाइम लिमिट असतो थोडं. आणि आणि आम्ही पेरेंट्सना काउन्सिल करून कन्व्हिन्स करावं लागतं. हो, नाही तर काउन्सिलिंगचा तर तुमचा हो. हे आहेच, पण मी हेही पाहिलंय की पेरेंट्स ऑब्व्हियसली दे गो थ्रू स्ट्रेस, कारण व्हेरी त्यांना मच, ते व्हेरी मच. आणि ते वेगळंच मानसिक स्थिती असते पेरेंट्सची बिलकुल, बिलकुल. तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक वेगळं वेटिंग रूम आहे किंवा त्यांना एक मेडिटेशन रूम आहे. आहे ना. सो दे कॅन केलेलं आहे. मेडिटेशन रूम पण आहे, सो वेटिंग रूम आहे. हे हाऊ डिड इट कम? म्हणजे हा कधीच असा विचार आला नाही बिकॉज एव्हरीबडी नोज, असं नाहीये की कोणाला बरोबर, माहिती बरोबर. नाहीये की पेरेंट्स कुठल्या स्ट्रेसमध्ये जातात, एखाद्या मुलाचं काहीही चॅलेंजिंग हे असेल, तर मग त्यांच्या स्ट्रेसचा विचार तुम्ही कसा काय केला? कारण जेव्हा आम्ही हे प्लॅनिंग करत होतो ना, सिक किड्स टोरंटो जे हॉस्पिटल आहे, ते पण ते फॅमिली सेंटर्ड केअर म्हणतो आम्ही त्याला. फॅमिली सेंटर्ड केअर. नॉट Okay. जस्ट द चाइल्ड. द होल फॅमिली इज टेकन केअर. आणि जेव्हा आपण विचार करतो, की मुलाला एवढा त्रास असेल, तर पेरेंट्सना किती त्रास होईल. तर त्याला आम्ही फार इम्पॉर्टन्स देतो. कारण वी हॅव टू सेटल द पेरेंट्स फर्स्ट रादर दॅन The child. स्टार्टिंग द So ट्रीटमेंट. they get into the positive mode. ॲब्सोल्युटली. A very इट हेल्प्स helps. ट्रमेंडसली, Yeah. ट्रमेंडसली. ती म्हणजे एनर्जी जेवढी ऑल्सो ती वर्क्स. पॉझिटिव्ह दॅट एनर्जी बिकॉज ते हिलिंग पेरेंट्स कडनं पण येतं. बरोबर. इट कम्स व्हेन द मदर होल्ड्स द चाइल्ड विथ अ सर्टन अमाउंट ऑफ Correct. कॉन्फिडन्स. करेक्ट करेक्ट. द चाइल्ड ऑटोमॅटिकली हील्स. दॅट इज हो. हाऊ इट इज. Wow. त्यासाठी आम्ही हे सगळा त्रास घेतलेला आहे. आणि हा सगळा विचार आमच्या प्लॅनर्सने प्लॅन केलेला आहे. So that's why we are proud of you, doctor, because हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळे. सो नाव तुम्ही म्हणजे हे सगळ्या चॅलेंजेस मधनं हॉस्पिटल उभं राहिलं. सो हाऊ डू यू नाव फील अबाउट दिस की हे उभं राहिले नाव एव्हरीथिंग फायनली इट इज Yeah, so- ऑपरेशनल. सो लोकांना सो आपण पॉडकास्ट पण एवढ्यासाठी करतोय की लोकांना अवेअरनेस जास्तीत जास्त यावा, बरोबर. म्हणजे तुमच्या कामाचा, या हॉस्पिटलचा आणि द फॅसिलिटीजचा. बट सिन्स यू हॅव कम टू अ पॉइंट वेअर Yeah, नाव so- इट्स रेडी. करेक्ट. सो म्हणजे आता काय आहे ना, आता लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. Yeah. I hope people who see this, your podcast and realize that such a facility is available. Yeah. Actually, अमेरिकेतनं, युकेतनं माझे मित्र आलेले आहेत बघायला हॉस्पिटल. ते म्हणतात आमच्या कंट्रीमध्ये असं नाही आहे. म्हणजे आहेत, पण एवढं बारीक ऑफकोर्स घेतलेलं नाही. सगळ्या एरियाजचा विचार केलेला. त्यामुळे सगळ्या- आम्ही प्राऊड फील करतो. म्हणजे वी हॅव टू आपल्या लोकांनीच आपला फायदा, या हॉस्पिटलचा फायदा घेतला पाहिजे. इट्स अ इंटरनॅशनल हॉस्पिटल विथ इंडियन रेट्स. of इफ आय हॅव course. टू टेल यू इन शॉर्ट. या. आणि तुमच्या सुरुवातीच्या काही मधल्या काळामध्ये सय्यदनं जे हाऊस आहे किंवा दॅट दॅट वॉज बिकॉज लॉंग टाइम बॅक. या बट ते मोठं हे होतं की इट वॉज अ डिझास्टर, द सीलिंग फेल सिलिंग फेल. आणि खूप मुलं आणि बायकांना हो तुम्ही हो हो. खूप झाले होते. आणि सो व्हॉट वॉज दॅट? So once I remember one girl from that tiny one who the grandfather brought in his hands. She क्रॅश झाल्यावर खाली पडल्यानंतर तिचा फ्रंटल लोब जो आहे ॲक्च्युअली इथे फ्रॅक्चर होऊन तिचं हाड बाहेर आलं होतं आणि ब्रेन वॉज हँगिंग आउट. पार्ट ऑफ द ब्रेन, लिटल पार्ट ऑफ द ब्रेन. सो त्याला संध्याकाळी आम्ही इमर्जन्सीमध्ये घेऊन ते परत सगळं व्यवस्थित करून तो जिक्सॉ पझल परत रिफिट करून आम्हाला अबाउट 12 तास लागले त्याला. But there are a number of people that you had to nurse. Not just, and her mother, that Oh, child's yes. mother also, the uncle also, many people were there. Okay. But this child, I remember very distinctly because today she is a teacher in Canada. Oh, Ah, wow. She has gone to Canada and she teaches. Wow. तिला फ्रंटल लोब इंजरी झाली होती खूप. तिला सीजर जे आहे, ती 3 आठवडे व्हेंटिलेटरवर होती. Wow. आणि त्याच्यातनं ती बाहेर आली. त्यानंतर डेव्हलपमेंट चांगलं राहिलं. पण सांगायचा हेतू हा की वी कांट गिव्ह अप ऑन केसेस. इवन इफ द ब्रेन इज हँगिंग आउट, डोंट गिव्ह अप. वी हॅव Of really course. made such, we have helped her in such a big way. But do That you, family has become like my family now. but now are you just confident that you're the one who does it always? No, never. If you read my surgery book, the first sentence I've written there is, a surgeon is a tool which God handles. Okay. And I strictly believe in that.
Oh, Strictly. I think I just handle what he orders me to. yeah. That is my philosophy. But all your expertise, all your experience, all your knowledge, but above all, he's the one. Absolutely. And It's the every grace of time- my guru as well. Huh. Because my guru always used to say that where काय your नाव- science काय ends, नाव त्यांचं? स्वामी परिज्ञान आश्रम म्हणून होता. हां. So he always used to say, तुमचं सायन्स जिथे एंड होतं, where your science ends, my science begins. Hmm. Because And I that's- strictly believe in it. I strictly Yeah, I believe think that's the science of energies. Absolutely, So that absolutely. energy. मग प्रत्येक वेळेला असं काही चॅलेंजिंग हे असलं तर आय मीन डू यू I feel many a times मी फार डिफिकल्ट केसेस केलेले आहेत, ॲन्युरिझम क्लिपिंग हे ते काय ना फार डिफिकल्ट असतात ते कधी कधी. त्यांचा आशीर्वाद आणि माझ्या बाजूला उभे आहेत असं मला एहसास होतो कधी. बरं होतं. तुम्ही तुमचे जे स्टुडंट्स आहेत किंवा तुमच्याकडनं जे शिकलेली मुलं आहेत त्यांच्याबरोबर पण मेंटरिंग तुमचं चालूच असतं. हो हो, बिकॉज जिथे मी हे सगळं ट्रेनिंग वगैरे देतो, वाडे चिल्ड्रन्स हॉस्पिटल अजून इथे चालू झालं नाही आहे, पण होणार, इथे पण होणार आहे. तर आमच्याकडे तिथे खूप स्टुडंट्स येतात. कधी कधी त्यांचा हात पकडून शिकवावं लागतं त्यांना. हो, जसं मला मी एक करतो. उदाहरण असं आहे की औरंगाबादला पण तुमचं एक डॉक्टर हॉस्पिटल आहे. हो, काय ते नाव माझे त्यांचं? स्टुडंट वर्गंतवार अच्छा, योगेश म्हणून आहेत. योगेश. योगेश आणि ते त्यांना तुम्ही त्यांच्या क्रिटिकल ऑपरेशन्सला हवे असता. हो, मी जातच. जेव्हा चालू केलं त्यांनी, हां, त्यांना मी सांगितलं होतं की तुला काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर, मी येतो. हां, सो ते खूप वर्ष केलो मी. I हां. mean, till I was about 60 years old, I used to go. Oh, Whenever he called. But today now he doesn't require. He is a good surgeon himself. हां. कारण त्याला, he has been trained. He's been trained well. So असं मी, So maybe he believes, like as you believe, that there is some energy God. yeah, So definitely I there think is. for him, you are the आणि one. वाडिया चिल्ड्रन्समध्ये पण आमचे जे स्टुडंट असतात, हम्म. फार त्यांना क्लिनिकल एक्सपिरियन्स खूप मिळतो तिथे. हम्म. कारण पेशंट्स खूप असतात तिथे. हम्म. आणि सर्जरीज पण वेगवेगळे, लांबून कुठून, महाराष्ट्राच्या आतून, छोट्या छोट्या शहरातून येतात. डिफिकल्ट सर्जरीज असतात. आणि मला असं वाटतं की त्या वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलवर एक एंजल आहे. काही डिफिकल्ट केसेस आम्ही करतो, हम्म. मिरॅक्युलस रिकव्हरी असते त्याच्यात. Oh. त्यांच्यात डेफिनेटली कुठेतरी एंजल आहे एक पारसी लोकांचं. हम्म. तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये पण खूप इन्व्हॉल्ड आहात. आहे. कसा वेळ मिळतो आणि हाऊ डू यू मॅनेज दॅट? They say, that out of 24 hours, you have to carve some time out for things that you like to do. So तसं कार्व करून आम्ही कोरमतून काढतो ते. अच्छा. वेळ काढून मग कुठेतरी सोशल ऍक्टिव्हिटीज चालू असतात. कारण कॅम्प्स बिम्प्स तर मेडिकल हो, मेडिकल कॅम्प्स खूप केलेत. केलेले आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही एक ओल्ड हो, आता ते seniors रिसेंटली house. आता 3 वर्ष झाली त्याला, 3-4 वर्ष झाली सुरू करून. एक सिनियर सिटीजन होम आम्ही चालू केलं आहे कारला, एकविराच्या पायथी, या. पायथ्याशी आहे. लोणावळ्याच्या जवळ. लोणावळा कारलाच्या तेच एक्झॅक्टली लिटल हेड ऑफ. सो दिस प्लेस वी हॅव लुक आफ्टर सिनियर सिटीजन्स हू sometimes have nobody else to look after. Oh, okay. And we've kept it very open, and it's very affordable. Nobody is Achha. forced to pay money. Okay. आणि तिथे पण ना, जे लोक येताना त्यांना काही खूप फिजिकल प्रॉब्लेम्स असतात, मेंटल प्रॉब्लेम्स असतात, तिथे येऊन राहतात. यू शुड सी हाऊ वेल दे इम्प्रूव्ह, बिकॉज we have continuous people putting energy into them. We have a doctor visiting, physical therapist course. visiting, psychologist visiting. काय ना काहीतरी, आणि वीकेंडला काहीतरी प्रोग्राम असतो. they sing, they dance, they do everything once they are there. So they live happily. Happiness is the Yeah, best. and we don't put it, except for smoking and drinking, we have no other restrictions on them. Of course. Their diet is well controlled. So they are very happy. So coming back to MRR, या हॉस्पिटलमध्ये एवढं सगळं आहे आणि तुमच्या बोलण्यातनं असंही आलं की तुम्हाला ह्याच्या पुढे
रिसर्च सेंटर हो, करायचं आहे. करायचं आहे. सो वाय रिसर्च सेंटर डू यू नीड नाव? कारण हे सगळं झाल्यानंतर. हॉस्पिटल एवढं मोठं बांधून ठेवलेलं आहे. हां, ह्याचा फायदा कसा और अजून कसं घेणार? हां. याचं एज्युकेशन इन्स्टिट्यूट काहीतरी पीडियाट्रिक एज्युकेशन आपल्याकडे फार कमी आहे. ओके. अवेअरनेस आणि अवेअरनेस कमी असतो. पीडियाट्रिक खूप काम आहे हो. असं करायला गेलं तर खूप काम आहे. Right. वी हॅव टू ट्रेन हंड्रेड्स ऑफ डॉक्टर्स इंटू पीडियाट्रिक थिंकिंग. वी हॅव टू ट्रेन सो मेनी पीपल टू डू पीडियाट्रिक वर्क. आणि आमचेच स्टुडंट्स जे असतात त्यांना पीडियाट्रिक फॅसिलिटी जी आहे फार कमी आहे लर्निंगसाठी. सो आय वॉन्ट टू म्हणजे मला असा आणि ऑफकोर्स आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बांधलं नो आणि करायलाच पाहिजे. आपण जसं म्हणतो ना की गुरु शिष्य परंपरा हो, जशी असते तसं बरोबर. म्हणजे परंपरा एवढं की जे नॉलेज आणि जे सगळं Correct. एक्सपिरियन्स आहे तो कुठेतरी पास ऑन करायला करायला फार गरज आहे. करायची फार गरज दॅट आहे. इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण वास्तू तर उभी राहिली, सगळं उभं राहिलं, बरोबर. पण तसं करणारे सो आमच्या हात पण पाहिजे. बरोबर आहे. आणि वेन आय सी नवीन जे आमचे स्टुडंट जॉईन होतात वाडियाला वगैरे, सर्जरीमध्ये कॉन्फिडन्स नसतं त्यांना. ते ऑलवेज सर तुम्ही प्लीज या ऑपरेशनसाठी. मी जातो, मी तिथे उभं राहतो, त्यांचा हात पकडतो, त्यांना शिकवतो बरोबर व्यवस्थित. टिल दे आर कॉन्फिडंट दॅट दे विल डू इट बाय देमसेल्व्स. आणि हे तुम्ही माझ्या कोणत्याही स्टुडंटला विचारू शकता. ऑफकोर्स दे विल स्टँड बाय मी. येस. सो तसं आपल्याला इथेच ह्या एन्व्हायरमेंटमध्ये एक इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ या वी नीड टू स्टार्ट अन अकॅडमी फॉर चाइल्ड हेल्थ. म्हणजे सो दॅट इट ॲडव्हान्सेस. कारण मी पाहिले तुम्ही एक तुमचं एक ऑडिटोरियम पण आहे की आहे ज्याच्यामध्ये ना. तुम्हाला वर्ल्ड मधल्या कुठल्याही ह्याच्यातनं यू कॅन We can have a गेट नॉलेज, यू कॅन beautiful- हॅव yes, सेमिनार्स, yes. यू कॅन हॅव टॉक्स, यू कॅन Correct, हॅव. correct. सो तेही तुम्ही फॅसिलिटी इकडे. आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये पण सेम आहे. अच्छा. आय कॅन कनेक्ट टू द वर्ल्ड फ्रॉम माय ऑपरेशन थिएटर. वाव. It is if I am operating, anybody in the world can see what I am doing. Or दुसरीकडनं कुठे इथे दाखवायचं असेल, बघायचं असेल, आपल्या कुठे ऑडिटोरियम मध्ये शिकायचं असेल. करू शकतो. अमेझिंग. ही फॅसिलिटी आम्ही डे 1 पासून ठेवली आहे. आणि आम्ही इथे पण आपलं इंटरनॅशनल कन्सल्टिंग हे ते सगळं करतो. सुपर. डॉक्टर, जसं आर्मीमध्ये म्हणतात ना की एव्हरी सोल्जर असं म्हणतो की पहिलं देश आणि मग माझी फॅमिली, तसं तुमच्या बाबतीत दिसतंय तर खरं, म्हणजे तुमच्या कामातनं, तुमच्या वृत्तीतनं, तुमच्या सगळ्या ह्याच्यातनं आय एम शुअर युअर फॅमिली मस्ट हॅव स्टूड बाय यू, स्पेशली युअर लाईफ पार्टनर. राईट. सो मी एक डिसिजन घेतलं होतं की मी डॉक्टरशी लग्न नाही करणार आहे. कारण 2 सेपरेट एंटिटीज होतात मग. युनिव्हर्सेस. बिकॉज सी फॉर अ डॉक्टर द पेशंट कम्स फर्स्ट. So if my wife is also a doctor, patients come first. So where are we going to be? So my wife is जी लग्नाच्या वेळी मी तिला सांगितलं होतं की काही असो, पेशंट्स फर्स्ट. समटाइम्स आय मे गेट कॉट इन इमर्जन्सीज इथे तिथे. आणि न्यूरोसर्जरी म्हणजे खतरनाक इमर्जन्सीज असतात. कुठे हेड इंजरी झाले, कुठे रात्रीचा कॉल्स असतात, विकेंडला कॉल असतात. कारण विकेंडला सगळे मारून ड्रायव्हिंग करत असतात. कुठे ना कुठेतरी ॲक्सिडेंट होतो, काय ना काहीतरी येतच. तर मला माझ्या स्पाऊसकडनं खूपच सपोर्ट आहे. खूप म्हणजे कधी कधी मी ऑन कॉल वीक्स, जसं मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा आमचा ऑन कॉल असं आठवडाभर असायचं, मंडे टू संडे. सो ऑलमोस्ट 1 वीक कधी मी घरी यायला चान्स मिळायचाच नाही. तसं पण झालंय. पण तिने सांभाळून नेलेलं आहे. फार छान. आणि मलाही आणि मुलांना. बरोबर 3 मुलं होती तिथे, मी इन्क्लुडेड. आता त्यांचं नाव पण सांगू ना. दीपा, हर नेम इज दीपा. ओके. And she's been my No. life. We are now together for 45 years. So No, we must thank her because we must thank. yeah, because of her Absolutely. whatever, Absolutely. That Correct. all children We have need been that support, no? reaping the benefits. If and children- if we are going to dedicate our life somewhere, we need that support from the family. Oh yes. डॉक्टर, आम्ही कधी कधी असं वाटतं ना की हे बडे आम्ही जे सुरू केलंय ना, कुठेतरी त्याचा पर्पज सर्व होतोय. कारण तुमच्यासारखी पर्सनॅलिटीज, तुमच्यासारखी लोक येऊन शेअर करतात. आणि वी आर सो हॅपी दॅट वी थ्रू बडे वी कॅन
टेक इट टू पीपल अँड Yeah. शेअर इट टू पीपल. आणि दिस इज लाईक अ ब्युटिफुल एनर्जी असं मी म्हणतो. म्हणजे वास्तुविस्तू तर आहेच, बट नेहमी म्हणतो ना की आमचे गुरु होते ते नेहमी सत्यदेव दुबे. Okay. ते म्हणायचे की इन्स्टिट्यूट इज नॉट ओनली अबाउट बिल्डिंग, इट इज अबाउट Correct. पीपल. And propagating. येस. You have to propagate your teachings तुम्ही पुढे. येस. हा थँक्यू उद्देश सो आहे मच. आमचा. थँक्यू सो मच फॉर Most बिंग welcome. हिअर ऑन बड्या. Most welcome. Most Thank you. welcome. I'm really happy that Thank you. you thought I was worth Oh, putting sir. Thank you. It is we that we are, we thought that we are worth it. We could, ह्यामुळे बड्यामुळे आम्ही ते करू शकलो. Thank you so much. Thank you so much. डॉक्टर उदय अंधार जसं म्हणाले तसं आपण ह्या वास्तूचा लाभ घ्यावा. कारण ज्या पर्पजनी आणि ज्या पॅशननी वास्तू बनवली आहे, सगळ्या आधुनिक फॅसिलिटी जिथे उपलब्ध आहेत त्याचा नक्कीच लाभ घ्यावा. आणि बड्यांमध्ये आम्ही असेच काही वेगळे पॅशनेट पर्पजफुल असे पर्सनॅलिटीज आम्ही आणू. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काय रिॲक्शन्स आहेत ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.